नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर प्राजक्ता निकम, सद्गुरू गाडगे महाराज महाविद्यालय कराड येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. आपल्या मराठी विषयामध्ये BA भाग 1 ऐच्छिक मराठी यामध्ये आपल्याला अक्षरबंध आणि उपयोजित मराठी असा अभ्यासक्रम आहे. आता सत्र 1 या अभ्यासक्रमासाठी आपल्याला कथा निवडक भास्कर चंदनशिव असा अभ्यासक्रम आहे. त्यानंतर काही उपयोजित मराठीचा भाग आहे, निबंध लेखन, पत्रलेखन वगैरे. आता सुरुवातीला आपल्याला निवडक भास्कर चंदनशिव यांच्या कथा पाहत असताना सुरुवातीला आपल्याला कथा या वाङ्मय प्रकाराचा परिचय करून घेता आहे. त्यासाठी आपल्याला एक मुद्दा आहे, कथा संकल्पना व स्वरूप. आता कथा म्हणजे काय? मानवी जीवनामध्ये आपण पाहिलं तर कथा या प्रकाराला खूप महत्त्व आहे. अगदी लहानपणापासूनच आपण पाहत आलोय की एखाद्याला आपण म्हटलं की गोष्ट थांब, तुला एक गोष्ट सांगतो म्हटलं की लगेच कान कसे टवकारले जातात. तसंच की अगदी प्राचीन काळापासून कथा या वाङ्मय प्रकाराला महत्त्व आहे. मानवी जीवनामध्ये कथात्मक साहित्याला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. अगदी आपण पाहतो की घरातील लहानपणापासून घरातील ज्येष्ठांनी आपल्या आजी आजोबांनी सांगितलेल्या काऊ चिऊच्या गोष्टीपासून अगदी रामायण महाभारतातल्या गोष्टी, त्यातले विविध व्यक्ती, त्यातले प्रसंग या संदर्भातील गोष्टी या कथात्मकच गोष्टी आपल्याला म्हणता येतील. तसेच पुन्हा पुन्हा पाहत गेलं तर काही पौराणिक, ऐतिहासिक, रहस्यकथा या प्रकारच्या कथाही वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्या समोर येत गेला. आता या वेगवेगळ्या कथांचे वेगवेगळे प्रकार त्या काळानुरूप विषयानुरूप असे आपल्याला पाहायला मिळतात. कथा हा वाङ्मय प्रकार रचना प्रकाराच्या दृष्टीनं एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण वेगळा असा प्रकार आहे. रूपक कथा, दृष्टांत कथा असे काही प्रकार याच्यामध्ये कथेमध्ये आपल्याला सांगता येतात. रूपक कथा प्राचीन काळातील या गोष्टीच्या रूपाने सुरू झालेला हा वाङ्मय प्रकार कालांतराने काळानुरूप बदलत जाऊन कथा हा एक वाङ्मय प्रकार म्हणून मान्यता पावला. आता या वाङ्मय प्रकाराचे वेगळेपण आपल्याला पाहता येईल. आता सुरुवातीच्या कालखंडात कथेचे काही पैलू होते की मनोरंजनातून प्रबोधन करणे किंवा काही संस्कार करणे या उद्देशाने काही रूपक कथा प्राचीन काळामध्ये असलेल्या आढळून येतात. आधुनिक काळात सुद्धा अशा रूपक कथा आढळून येतात. नीतिकथा, परीकथा, प्राणीकथा या पद्धतीनं सुरुवातीच्या काळातल्या कथा आपल्याला आढळून येतात. आता अगदी प्राचीन काळी सुरुवातीच्या कथा आपण पाहायला गेलं तर त्याच्यामध्ये माणसाच्या कथा नव्हत्या, तर काही वेळेला प्राणी, बोधकथेच्या उद्देशानं प्राण्यांच्या स्वरूपातल्या कथा आपल्याला सांगितल्या गेल्या आणि त्याच्या प्राणी कथेमध्ये घेऊन मानवी मनावर काही वैशिष्ट्यपूर्ण संस्कार करणे, नीतिमत्ता घडवणे, संस्कार करणे हा उद्देश या कथांच्या पाठीमागे असलेला आपल्याला पाहायला मिळतो. अगदी प्राचीन वाङ्मय महानुभाव साहित्य, ज्या महानुभाव साहित्यामध्ये लीळाचरित्र हा गद्यग्रंथ लिहिला गेला, त्या लीळाचरित्रामध्ये महानुभाव साहित्यामध्ये आपल्याला दृष्टांत कथा फार मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. अगदी हत्तीची कथा, हत्ती आणि आंधळे ही कथा, किंवा एक होती चिव, एक होता काऊ, या सुद्धा गोष्टी आपल्याला महानुभाव संप्रदायाच्या साहित्यामध्ये आढळून येतात. साळेचे घर होते मेणाचे, कावळ्याचे घर होते शेणाचे, म्हणजे त्या भाषिक पद्धतीनं बदल होत या कथा विकसित झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात. जनसामान्यांच्यासाठी सुद्धा आपल्याला उपयुक्त असणारा हा प्रकार खूप मोठ्या प्रमाणावर साहित्यिकांनी हाताळला गेलेला पाहायला मिळतो. आणि कोणत्या ना कोणत्या कारणाने या रूपक कथा आणि दृष्टांत कथा आपल्यासमोर येत गेल्या. केवळ मनोरंजन, प्रबोधन, भीती, न्याय व संस्कार या दृष्टीने सुद्धा अशा प्रकारच्या आशयाची मांडणी केलेली आपल्याला पाहायला मिळते.
मध्ययुगीन काळात कथा या साहित्य प्रकाराकडे थोडेसे दुर्लक्ष झाले. अर्थात त्याला काही राजकीय, सामाजिक व कालसापेक्ष अशी सुद्धा काही कारणे होती. या काळात राजकीय व सामाजिक अस्थिर्यामुळे, केवळ रणधुमाळीचा कालखंड असल्यामुळे ही रौद्र उदासीनता किंवा एक वेगळ्या पद्धतीनं या कथा थोड्याशा दुर्लक्षित झाल्या. पण इंग्रजी कालखंडात आपण पाहायला गेलं तर हा वाङ्मय प्रकार नव्याने उदयास आला. काही भाषांतरित साहित्यामुळे कथा या वाङ्मय प्रकाराकडे सुद्धा एका वेगळ्या दृष्टीनं पाहता आलं आणि एकूणच कथा हा वाङ्मय प्रकार नव्याने उदयास आला आणि त्याची वाढ आणि विस्तार होत गेला. असंच पाहिलं तर आपण 1818 पेशवाईचा अंत होऊन ब्रिटिश सत्तेचा उदय झाला. ब्रिटिशांच्या प्रभावाने 19वे शतक हे तळापासून ढळून निघाले. सामाजिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रात आमूलाग्र क्रांती होऊन इंग्रजी शिक्षणाचा पाया घातला गेला. याच कालखंडात इंग्रजी भाषेच्या परिचयाने सुद्धा शिक्षणाने व त्या शिक्षणाने संस्कारित झालेल्या आपल्या भारतीय व्यक्तींना इंग्रजी साहित्याचे वेड लावले नसले तरच नवल. पर्यायाने इंग्रजी साहित्याच्या प्रभावाने कथा व लघुकथा यांचा नव्याने उदय होण्यास एक चांगला कालखंड मिळाला. साहित्यातले हे वेगवेगळे प्रवाह, त्यातील बदल हे काही वेळा सामाजिक परिवर्तनामुळे घडून येतात, तर काही वेळा वाङ्मयीन कारणाने सुद्धा घडून येतात. याचं उत्तम उदाहरण म्हणजेच आपला कथा हा वाङ्मय प्रकार. कथाकार हा समाजाचा घटक असल्यामुळे तत्कालीन सामाजिक सामाजिक घटकच कथांना विषय पुरवत असतात. त्याचे प्रतिबिंब कथेतून डोकावताना आपल्याला पाहायला मिळते. कथा या वाङ्मय प्रकाराचे काही वैशिष्ट्ये आपल्याला पाहता येतील. तर कथा हा पहिली गोष्ट म्हणजे हा महत्त्वाचा म्हणजे गद्य साहित्य प्रकार आहे. त्याचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल की कथा हा गद्य साहित्य प्रकार आहे. आता हा साहित्य प्रकार विकसित होताना गोष्ट, कहाणी, लघुकथा, त्यानंतर नवकथा, त्यानंतर मनोविश्लेषणात्मक कथा, असे वेगवेगळे प्रकार कथेमध्ये कालांतराने कालखंडानुसार बदलत गेलेले आपल्याला पाहायला मिळतात. पहिली असताना गोष्ट ही पुन्हा कहाणीच्या रूपात आली, कहाणीची पुन्हा लघुकथा बनली, लघुकथेनंतर त्यात बदल होऊन नवकथा, नवकथेनंतर मनोविश्लेषणात्मकता त्यामध्ये येत गेली. त्यानंतर पुढं आपण 1960 नंतर पाहायला गेलं वेगवेगळे प्रवाह साहित्यात निर्माण झाले. त्या वेगवेगळ्या साहित्य प्रवाहामध्ये कथेमध्ये सुद्धा वेगवेगळे प्रवाह निर्माण झाले. त्याच्यामध्ये मग ग्रामीण साहित्य, ग्रामीण कथा आल्या, दलित कथा आल्या, त्यानंतर स्त्रीवादी कथा आल्या, आदिवासी कथा आल्या. अशा वेगवेगळ्या पद्धतीनं हे कथेचं स्वरूप बदलत गेलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. आता हा गद्य असणारा महत्त्वाचा म्हणजे हा गद्य साहित्य प्रकार. या गद्य साहित्य प्रकार हे महत्त्वाचं या कथेचं वैशिष्ट्य. तर या वाङ्मय प्रकारानुसार कथेने वेगवेगळे विशेष स्वरूप धारण केलं आणि कथेचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल की आकाराने अगदी लहान, आटोपशीर, कमीत कमी पात्रे, कमीत कमी प्रसंग यांच्या साह्याने कथेचं एक रूप बनत असतं. आता याच्यामध्ये कथा ही कथन केली जात असल्यामुळे त्यामध्ये त्या व्यक्तींच्या जीवनात घडणाऱ्या घटना, प्रसंग, त्यामध्ये त्या व्यक्ती, त्यांच्यातील कृती, वाद, सत्ता संघर्ष, संवाद या सर्वांच्या परिणामाचे चित्रण कथेमध्ये आपल्याला आलेले पाहावयास मिळते. कथेतील पात्रांच्या अनुभव विश्वाला सुद्धा कथेमध्ये महत्त्वाचे स्थान असलेले आपल्याला पाहायला मिळते. अगदी प्राचीन काळापासून आपण पाहतो की लोकसाहित्यातील मौखिक परंपरेने आलेल्या लोककथा, दैवत कथा, पुराण कथा, दंतकथा,
व्रतकथा असतील, परिकथा असतील, नीतिकथा असतील, या कथेची वेगवेगळी विविध रूपे आपल्याला दिसून येतात. कालपरत्वे कथारूपामध्ये वेगवेगळे बदल घडून येऊन त्यामध्ये विशिष्ट संस्कार होऊन कथा घडत गेली, कथा बदलत गेली. वेगवेगळे विषय कथेने हाताळलेले आपल्याला पाहायला मिळतात. तर मराठीतील प्रसिद्ध साहित्यिक ना.सी. फडके, प्राध्यापक ना.सी. फडके यांनी आपल्या लघुकथा तंत्र आणि मंत्र या पुस्तकामध्ये कथेची एक आटोपशीर आणि सुंदर व्याख्या दिलेली पाहावयास मिळते. कमीत कमी पात्रे आणि कमीत कमी प्रसंग वापरून थोड्या वेळात परिणामकारक रीतीने सांगितलेली व ऐकणाऱ्याच्या मनावर एकच एक ठसा उमटविणारी हकीकत म्हणजे लघुकथा होय. तर या प्राध्यापक ना.सी. फडके यांच्या व्याख्येमध्ये आपल्याला कथेची काही वैशिष्ट्य पाहायला मिळतात. पहिलं वैशिष्ट्य म्हणजे कथेमध्ये कमीत कमी पात्रे. कथा कशी असावी? कथेमध्ये कमीत कमी पात्रे, कारण कथेचा आकार हा कमी असतो. कमीत कमी पात्रे आणि कमीत कमी प्रसंग हे वापरून थोड्या वेळामध्ये परिणामकारक रीतीने सांगितलेली व आता या कथेचं वैशिष्ट्य म्हणजे त्या कथेनं ऐकणाऱ्यांच्या मनावर सुद्धा एकच एक ठसा उमटवला पाहिजे. म्हणजे ही कथा कसा उमटवला गेला पाहिजे हे या कथाकारानं कथेमध्ये मांडलं गेलं पाहिजे, किंवा ते कथेचं एक वैशिष्ट्यपूर्ण रूपच आपल्याला म्हणता येईल. अगदी प्राचीन कालखंडापासून आधुनिक कालखंडापर्यंत आपण पाहिलं तर कथेचे विविध प्रकार आपल्यासमोर येतात. पौराणिक कथा आहेत, ऐतिहासिक कथा आहेत, सामाजिक कथा आहेत, प्रादेशिक कथा, ग्रामीण कथा, दलित कथा, विज्ञाननिष्ठ कथा, गूढ कथा, रहस्यकथा, भयकथा, फॅन्टसी इत्यादी वेगवेगळे प्रकार आपल्याला कथेचे सांगता येतात. त्या अनुषंगाने कथेमध्ये वेगवेगळे घटक आहेत. आता त्या घटकांची सुद्धा आपण घटकांकडे पाहायला गेलं तर त्या घटकाचे सुद्धा कथेतील विशिष्ट स्थान आपल्याला स्पष्ट करता येत. आता हे कथेचे घटक कोणकोणते आहेत? आता पहिला घटक म्हणजे कथेचं काहीतरी कथानक असतं. या कथानकाभोवती कथा फिरत असते. त्यानंतर दुसरा भाग कथानक एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट किंवा काहीतरी त्याला एक घटना कारणीभूत असते की त्याच्यातून कथानक तयार होत असतं. दुसरा भाग म्हणजे पात्रचित्रण. त्या कथानक असतं, त्या कथेमध्ये काही व्यक्ती येतात. आता त्या व्यक्तींभोवती हे कथानक, व्यक्तींच्या संदर्भातलं हे कथानक असतं. काही गोष्टी, काही घटना घडत असतात. त्या घटनेसंदर्भातील त्या व्यक्तींच्या कोणकोणत्या गोष्टी येतात, त्या व्यक्तींचं त्या कथेमध्ये असणं, त्या पात्रांच्या भोवती कथा फिरत राहणे, त्या पात्रांची मानसिक अवस्था, ती पात्र त्या परिस्थितीत अशी का वागली, का वागतात, किंवा त्या पात्रांना किंवा त्या लोकांची काही, त्या व्यक्तींचे काही स्वभाव असतात. पात्रचित्रण किंवा त्यालाच आपण स्वभाव रेखाटन म्हणूया. या स्वभाव रेखाटनांना सुद्धा कथेमध्ये महत्त्वाचं स्थान आहे. पात्रचित्रण, स्वभाव रेखाटन. त्यानंतर कथानकामध्ये व्यक्तींसोबत काही घटना घडत असतात, काही प्रसंग घडत असतात. काही घटना प्रसंग हा सुद्धा कथेचा एक महत्त्वाचा भाग म्हणता येतो. कथेचा तिसरा घटक आपल्याला सांगता येईल की घटना प्रसंग. त्यानंतर या कथानकाच्या अनुषंगानं तो प्रसंग, त्या घटना, ते वातावरण, त्या गोष्टी आपल्यासमोर स्पष्टपणे कळून याव्यात किंवा त्याचा ठसा उमटला जावा, यासाठी त्या काळाला अनुषंगून शाब्दिक निर्मिती, त्या कथेची वातावरण निर्मिती हा घटक महत्त्वाचा. वातावरण निर्मिती लेखकाने कशी केलेली आहे, त्या वातावरण निर्मितीवर कथा अवलंबून असते. जर वातावरण निर्मिती उत्कृष्ट असेल तर त्या काळात आपण स्वतः जाऊन त्या कथानकाचा, आपण तिथं बसून ते कथानक पाहत आहोत
आपल्या समोर या घटना घडत आहेत असं आपल्याला वाटून जातं. म्हणजे वातावरण निर्मिती उत्कृष्ट साधता येणं किंवा वातावरण निर्मिती हा कथेचा एक घटक म्हणता येतो. त्यानंतर आपल्याला पाहता येईल की सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे कथेत असणारी भाषाशैली. भाषाशैली हा एक खूप महत्त्वाचा आणि परिणामकारक घटक आपल्याला कथेच्या संदर्भात सांगता येतो. जर भाषा वैशिष्ट्यपूर्ण असेल आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या व्यक्तींच्या तोंडून जी भाषा जे संवाद बाहेर पडणार आहे ती भाषा नैसर्गिक असावी. आता ती भाषा जर नैसर्गिक असेल, कुठेही ओढून ताणून आणलेली नसेल, तर त्या कथेची परिणामकारकता मनावर ठसवण्यासाठी परिणामकारक भाषा निर्मिती भाषाशैली असणे ही एक महत्त्वाची बाब आहे. बरं, भाषाशैली परिणामकारक असेल, भाषा वैशिष्ट्यपूर्ण असेल, त्या काळाला अनुरूप त्या व्यक्तींना अनुरूप असेल, तर नक्कीच कथेचा प्रभाव वाचकांच्या मनावर ठसून येतो. हा एक महत्त्वाचा घटक आपल्याला सांगता येईल. त्यानंतर 6वा घटक तो म्हणजे निवेदन. या निवेदन शैली कशी वापरलेली आहे याच्यावर सुद्धा कथेची परिणामकारकता अवलंबून असते. जर निवेदनाचा कोणत्या पद्धतीने वापर केलेला आहे, निवेदन कसं आहे, प्रथम पुरुषी, द्वितीय पुरुषी निवेदन, त्या पद्धतीनं त्या कथेची परिणामकारकता आपल्या मनावर ठसून जाते. म्हणजे या घटकांचे महत्त्व आपल्याला सांगता येईल. म्हणजे या कथानक, पात्रचित्रण, स्वभाव रेखाटन, घटना प्रसंग, वातावरण निर्मिती, भाषाशैली, निवेदन या कथेच्या घटकांनी कथा बनत असते आणि या सर्व घटकांच्या एकसंधतेतून कथा आकार घेत असते. जो घटक जास्त प्रभावी ठरतो त्यानुसार कथेचे हे प्रधानत्व ठरत असते. जो घटक जास्त प्रभावी ठरतो त्यानुसार काही कथा, समजा काही कथानक प्रभावी ठरत असेल तर ती कथा कथानक प्रधान कथा ठरते. काही कथेमध्ये जर पात्रचित्रण, स्वभाव रेखाटनाला, व्यक्तिचित्रणाला महत्त्व असेल तर ती कथा व्यक्तिचित्रणात्मक कथा ठरत असते. म्हणजे कथेचे हे घटकच त्या कथेला परिपूर्णता देण्यास सहाय्यक ठरत असतात. म्हणजे कथेचं काही स्वरूप आपल्याला पाहता येईल, कथेची काही वैशिष्ट्य, कथा, संकल्पना व स्वरूप हा घटक समजून येण्यास आपल्याला मदत होईल. तर कथा गद्य साहित्य प्रकार असलेला हा कथा वाङ्मय प्रकार ज्या पद्धतीनं विकसित होत गेला त्या पद्धतीनं वेगवेगळे साहित्य, वेगवेगळे कथाकार मराठी साहित्यामध्ये निर्माण झालेला पाहायला मिळतात. आता आपल्याला जो अभ्यासाला घटक आहे त्या अभ्यासाला असलेल्या आपल्याला कथा आहेत त्या म्हणजे निवडक भास्कर चंदनशिव यांच्या कथा. आता या निवडक भास्कर चंदनशिव यांच्या कथेचा आपल्याला विचार करायचा आहे. या निवडक भास्कर चंदनशिव या लेखकाच्या असलेल्या कथा, निवडक कथा आणि लेखक भास्कर चंदनशिव यांचा परिचय आपल्याला सुरुवातीला करून घेता येईल. आता भास्कर चंदनशिव यांचा आपल्याला थोडक्यात परिचय करून घेता येईल. तर मराठी साहित्यामध्ये भास्कर चंदनशिव यांचं नाव अग्रक्रमाने घेतले जाते ते म्हणजे ग्रामीण व दलित साहित्यामध्ये. या भास्कर चंदनशिव यांचा जन्म 12 जानेवारी 1945 रोजी हाशेगाव, तालुका कळंब, जिल्हा उस्मानाबाद येथे झालेला आहे. त्यांचं मूळ नाव भास्कर देवराम यादव हे होते. आता दत्तक विधान झाल्यानंतर भास्कर चंदनशिव असे झाले. त्यांचं प्राथमिक शिक्षण हे हासेगाव, माध्यमिक शिक्षण हे कळंब या ठिकाणी, महाविद्यालयीन शिक्षण आंबेजोगाई येथे पूर्ण झाले. 1972 ते 2005 या कालखंडात ते वैजापूर इथल्या महाविद्यालयात, त्यानंतर बलबीम महाविद्यालय बीड येथे मराठी विषयाचे प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. भास्कर चंदनशिव यांचा परिचय करत असताना त्यांच्या लेखन साहित्याचा आणि त्यांच्या संपादनाचा सुद्धा आपल्याला विचार करता येईल. भास्कर चंदनशिव यांनी वेगवेगळ्या प्रकारचं लेखन केलेलं आहे.
त्याच्यामध्ये आपल्याला कथा, ललित गद्य आणि समीक्षा या 3 प्रकारामध्ये त्यांनी लेखन केलेलं पाहावयास मिळतं. भास्कर चंदनशिव यांनी कथा, ललित गद्य, समीक्षा या वाङ्मय प्रकारामध्ये लेखन केलेले असून आता पहिली गोष्ट म्हणजे 1970 मध्ये महाविद्यालयामध्ये शिकत असतानाच त्यांनी मसनवटा नावाची कथा लिहून अस्मितादर्श या नियतकालिकाच्या स्पर्धेत त्यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला आणि त्यावेळेस त्यांची कथाकार म्हणून सर्वांना ओळख झाली. त्यांचा पहिला कथासंग्रह आहे तो जांभळढो 1980 सालचा. जांभळढो 1980. त्यानंतर दुसरा कथासंग्रह त्यांचा मरणकळा 1983 चा. मरणकळा 1983. त्यानंतर त्यांचा तिसरा कथासंग्रह आहे तो अंगार माती हा 1991 सालचा. अंगार माती 1991. त्यानंतर नवी वारुळ 1992. नवी वारुळ 1992. त्यानंतर बिरड 1999. असे 5 कथासंग्रह जांभळढो, मरणकळा, अंगार माती, नवी वारुळ आणि बिरड असे त्यांचे कथासंग्रह आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर त्यांनी भिंगुळवाना व रानसई हे 2003 साली प्रकाशित झालेले ललित लेखन संग्रह पाहायला मिळतात. भिंगुळवाना व रानसई. त्यानंतर समीक्षकाच्या दृष्टिकोनानं त्यांचा विचार केला तर समीक्षक म्हणून त्यांनी भूमी आणि भूमिका हा 1992 साली संपादित झालेला ग्रंथ त्यांचा पाहायला मिळतो. त्यानंतर माती आणि मंथन हा 2001 साली प्रकाशित झालेला त्यांचा ग्रंथ. आता हे ग्रंथ त्यानंतर माती आणि नाती हा सुद्धा एक उल्लेखनीय ग्रंथ त्यांच्या नावावर आपल्याला पाहायला मिळतो. गाथा, त्यानंतर गाथा नावाचा ग्रंथ की ज्याच्यामध्ये फ.मु. शिंदे यांच्या कविता आहेत. त्यानंतर सगनभाऊच्या लावण्या, ताराबाई शिंदे यांचा स्त्री पुरुष तुलना या ग्रंथाचं संपादन सुद्धा त्यांनी केलेलं आहे. जशा कथा, ललित गद्य, समीक्षा अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी आपला नावलौकिक मिळवलेला पाहायला मिळतो. त्यांच्या ग्रामीण दलित कथांनी तर मराठी साहित्य क्षेत्रात खूप मोठा नावलौकिक मिळवलेला आहे. आता या भास्कर चंदनशिव यांच्या अनेक कथा या आणि त्यांचे कथासंग्रह हे शालेय आणि विद्यापीठाच्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत. त्यांच्या पुस्तकांना महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे असे अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. त्यानंतर त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र पुरस्कार मिळाला 2002 साली. विद्यापीठ स्तरावरील आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला 1991 साली. महाराष्ट्र फाउंडेशनचा विशेष गौरव पुरस्कार मिळाला 2002 साली. असे अनेक पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आलेला आहे. या भास्कर चंदनशिव यांच्या जीवनामध्ये आणखीन एक वैशिष्ट्यपूर्ण मानाचा तुरा खोवला गेला तो म्हणजे 28व्या मराठवाडा साहित्य संमेलना जे उस्मानाबाद येथे झालेलं होतं त्याचं अध्यक्षपद त्यांना लाभलं. त्यानंतर 30वे अस्मितादर्श साहित्य संमेलन कळंब येथे झालं. त्यानंतर मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलन पळसप येथे झालेलं. या साहित्य संमेलनाची अध्यक्षपद सुद्धा त्यांनी भूषवलेली आहेत. म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रकारचा संमेलनाध्यक्ष होण्याचा सन्मान सुद्धा त्यांच्या नावावर आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे असे मराठी साहित्यातील वैशिष्ट्यपूर्ण असे ग्रामीण दलित साहित्यिक समीक्षक, ललित गद्य
लिहिणारे ग्रंथकार असा आपल्याला त्यांचा परिचय करून देता येतो. भास्कर चंदनशिव यांच्या यांच्या साहित्य यांचा परिचय आणि त्यांच्या लेखनाचा परिचय आपण पाहिला. नंतरच्या लेक्चरमध्ये आपण भास्कर चंदनशिव यांच्या कथेची वैशिष्ट्य आणि त्यांच्या निवडक कथांचा आपण परिचय करून घेऊ.